नमस्कार. यस न्यूज महाराष्ट्रमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. महाराष्ट्र बंद आंदोलनादरम्यान सदाभाऊ खोत यांच्या वक्तव्याचा वंचित बहुजन आघाडीकडून तीव्र निषेध. महाराष्ट्र बंद आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांबाबत केलेल्या कथित वक्तव्यावरून वंचित बहुजन आघाडीने सदाभाऊ खोत यांच्यावर जोरदार टीका करत ईश्वरपूर येथे तीव्र निषेध आंदोलन केले. आंदोलनात वक्त्यांनी सदाभाऊ खोत यांनी विद्यार्थ्यांबाबत केलेल्या वक्तव्याचा निषेध नोंदवत आंदोलन करणाऱ्या युवकांना आतंकवादी ठरवण्याची मानसिकता लोकशाही विरोधी असल्याचा आरोप केला. वंचित बहुजन आघाडीच्या नेत्या डॉक्टर क्रांती सावंत आणि युवा जिल्हाध्यक्ष सुमेध माने यांनी सवाल उपस्थित करत म्हटले, जर आंदोलन करणारे विद्यार्थी आतंकवादी असतील तर आपल्या सैनिकी पॅटर्नच्या शाळा महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांबाबत तुमची भूमिका काय आहे, असा थेट प्रश्न त्यांनी उपस्थित केला. यावेळी वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी म्हटलं की आंदोलन हा संविधानाने दिलेला लोकशाही हक्क आहे. आंदोलन करणाऱ्यांना आतंकवादी म्हणणे म्हणजे भारतीय संविधानाचा, लोकशाही मूल्यांचा आणि विद्यार्थ्यांच्या संघर्षाचा अपमान आहे. अशी भाषा समाजात द्वेष निर्माण करणारी असून ती तात्काळ मागे घ्यावी अशी मागणी करण्यात आली. वक्त्यांनी शेतकरी आंदोलनाची आठवण करून देत प्रश्न उपस्थित केला की स्वतः शेतकरी आंदोलनात सहभागी झालेले सदाभाऊ खोत आज त्या आंदोलनातील हुतात्मा शेतकऱ्यांनाही आतंकवादी म्हणणार का, असा घणाघाती सवाल करत केंद्र सरकारच्या धोरणांवरही जोरदार टीका करण्यात आली. या निषेध सभेला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शरद पवार गट, वाळवा तालुकाध्यक्ष विजय बापू पाटील, वंचित बहुजन आघाडीच्या नेत्या डॉक्टर क्रांती सावंत, युवा जिल्हाध्यक्ष सुमेध माने, राजू कांबळे, ॲडव्होकेट अमित वेटम, संदीप धुमाळ, सुभाष माने, लक्ष्मण डवरी, पिराजी थोरवडे यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. सर्वांनी केंद्र सरकारच्या धोरणांचा निषेध करत विद्यार्थ्यांवरील कारवाई आणि संबंधित वक्तव्याचा तीव्र शब्दात विरोध नोंदवला. खरं तर जंतर मंतरवर जे आंदोलन सुरू आहे ते जेनजीचं आंदोलन आहे की ज्यांना आपण फक्त त्या मुलांना एक बेफिकीर, स्वतःमध्ये मग्न, स्वतःच्या इच्छा, मोबाईल मध्ये असणारे, फक्त त्यांना जगाशी काही संबंध नाही, बाकी भावकीशी काही नाही, गावकीशी काही संबंध नाही, असे जे जेनजी म्हणत होतो आपण, ती मुलं आज आपला खरं तर अर्थ आहेत. कारण आज त्यांना कळतंय की आपण कुठे उभे आहोत आणि कुठं असायला पाहिजे आणि आपले हक्क अधिकार काय आहेत, आणि ते भांडतायत त्याच्यासाठी. आणि म्हणूनच पालक म्हणून किंवा सुजाण नागरिक म्हणून आपली जबाबदारी आहे की आपण त्यांच्या पाठीशी राहणं, त्याच्या आंदोलनाला प्रतिसाद देणं. पण मला वाटतंय इस्लामपूर हे एक असं शहर आहे की खूप सारे म्हणतात की इथं पुरोगामी शहर आहे, पण जेव्हा ह्या पुरोगामी शहरामधलं एक स्टेटमेंट येतं की जे नव्यानं शिक्षण वर्षी झालेत आणि ते त्या मुलांना पाठिंबा द्यायचं तर दूरच, पण यमक जुळवताना देवेंद्र, नरेंद्र आणि धर्मेंद्रचं जेव्हा ते म्हणतात की ही मुलं आतंकवादी आहेत, तेव्हा सगळ्यात जास्त दुःख इस्लामपूरकरांना व्हायला पाहिजे. कारण ते स्टेटमेंट आपल्या शहरातनं येतं आणि आपण गप्प बसतो, म्हणजे त्याला काहीच आपण प्रत्युत्तर करत नाही. ह्या खरं तर अशा लोकांना, कारण स्वतः काय ते शिकलेले नाहीत, त्यामुळे शिक्षणाचं महत्त्व काय माहीत नाही. त्यामुळं आत्ताच आधीच्या वक्त्यांनी सांगितल्याप्रमाणे मग इथून त्यांच्या शिक्षण संस्थेतनं बाहेर पडलेले विद्यार्थी खरंच आतंकवादी आहेत का? ते आतंकवाद्याचं शिक्षण त्यांना देत आहेत का? मिलिटरी प्लस आतंकवादी या दोघांचं कॉम्बिनेशन करून जर ते बंदुका देऊन त्यांना आतंकवाद करायला बाहेर काढणार असतील तर काय होणार आहे या देशाचं? म्हणून आज आपण बाळासाहेबांनी 4 दिवसापूर्वी जंतर मंतरवर भेट दिली. त्यांना तिथलं एकंदरीतच वातावरण कळलं की काय आहे, ही मुलांचे मुद्दे किती रास्त आहेत. आणि मग साहेबांनी सांगितलं की आपल्यालाही पाठिंबा द्यायचा आहे. कारण त्या दिवशी 20 जुलैला जे अमानुष मारहाण झाली त्या मुलांना, की 20-22 वर्षाच्या मुली, 10-12 वर्षाच्या मुली, एकदम लहान मुलंसुद्धा मोदीच्या विरुद्ध बोलत होती. आणि हे म्हणजे डोक्यावर, अगदी नियम आहे की पायाखाली, कमरेच्या खाली पायावर मारायचं आहे, तर हे डोके फोडत होते. आणि असे तावानं की त्यांना जरी वरून आदेश आहे पोलिसांना, तर खरोखर जे पोलीस आहेत ते आदेश असल्यावर किमान थोडं आपण आपल्या मुलांना जरासं हुसकावून लावायसाठी जरासा दंडुका मारू, पण ते इतके जोरात पेशानं मारत होते, डोके फोडत होते, मुलींचे कपडे काढत होते. हे कसलं तुम्ही आंदोलन रोखताय? आणि मुख्यमंत्री काय म्हणतायत की हे सगळं फेसलेस आंदोलन आहे आणि त्याच्यासाठी ते जर खूप मोठं त्याच्यामधनं काय व्हायचं नसेल तर असं करणं गरजेचं आहे. म्हणजे तुम्ही पोलिसांना किंवा त्यामध्ये घुसलेल्या लोकांना परवानगी देताय की हे आंदोलनं अशी थांबवायची आहेत, मग इथनं पुढं जन आंदोलन कुठलं होणार आहे?
कुठलंच जन आंदोलन होऊ शकणार नाही आणि टिकणार नाही. एक संधी आहे, हे आंदोलन म्हणजे एक संधी आहे की मनात धगधगणाऱ्या ज्या आपल्या आत्तापर्यंत म्हणजे फक्त धर्मेंद्र प्रधान शिक्षण मंत्री यांचाच राजीनामा नाही, ते जर आज राजीनामा त्यांचा घेतला म्हणूनच हे सरकार घाबरत आहे. कारण उद्या रेल्वेवाले उठतील, उद्या अर्थ खात्यातले उठतील, बाकीचे सगळे, कारण सगळेच घोटाळेबाज आणि सगळेच दंगलखोर आहेत. त्यामुळे प्रत्येक एका ह्याच्यावर ते सगळं येईल. त्यामुळे सरकार आजपर्यंत त्या मुलांची दखली घेतली नाही. कारण साधं आपल्या गावात कोणी बसलं एक दिवस तर सगळं प्रस्थापन लोक बाकी सगळे येतात, म्हणजे मंत्री संत्र्यापासून सगळे प्रशासन येतं त्यांना भेटायला आणि समजवायला. त्या मुलांना जो आजचा आहे, तरुणांचा देश असलेला हा भारत आहे, त्या मुलांचं जर तुम्ही मुद्दे दुर्लक्ष करत असाल तर तुम्ही करणार काय आहे? म्हणजे त्यांना आज एक शीख द्यायची आहे लोकांना की इतकं मोठं आंदोलन जर आम्ही चिरडत असू, आम्ही एवढी मॅन पॉवर वापरत असू, आम्ही दगडं आधी आणून ठेवत असू, आम्ही आमच्यावरच दगडं एकमेकाला हे करायला मारायला लावत असू आणि तुमच्यावर गुन्हे दाखल करत असू, तर ह्या कुठल्याही लोकांची धाडसच होणार नाही की पुढचं कुठलं आंदोलन उभं राहायचं. म्हणून हे आंदोलन खूप गरजेचं आहे, खूप महत्त्वाचं आहे. आणि त्या आंदोलनात जे पोलिसांनी केलेली मारहाण आहे, मग ते सरकारच्या दबावाखाली असू दे किंवा त्यामध्ये घुसलेले कोणी त्यांच्याच भाषेतले आतंकवादी असू देत, त्या आतंकवाद्यांनी केलेला हल्ला आहे आणि तो आपल्याला परतवायचा असेल तर म्हणूनच आज बाळासाहेबांनी महाराष्ट्र बंदची हाक दिली आणि सगळीकडून उत्स्फूर्त प्रतिसाद आहे. सगळे लोक जुडलेले आहेत. आमची साथ आमची यस न्यूज महाराष्ट्र चॅनलला लाईक करा व सबस्क्राईब करायला विसरू नका.